भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघातला संघर्ष आणखी चिघळलाय। एकीकडे भास्कर जाधवांनी माफी मागण्याची मागणी होते, तर मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका जाधवांनी घेतली आहे। आता गुहागरच्या माजी आमदारांनी या वादात उडी घेतली। एका वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद कसा वाढत जातोय त्याविषयीचा हा रिपोर्ट पाहूया। भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण संघर्ष वाढला। ब्राह्मणांची माफी मागण्यास जाधवांचा ठाम नकार। ब्राह्मण महासंघाचा भास्कर जाधवांना थेट इशारा। गुहागरच्या हेदवत मधल्या सभेत खोदकीबाबत केलेल्या विधानावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यातला वाद आता वाढत चाललाय। ब्राह्मण सहाय्यक संघाला पत्र लिहून देणारा अनाजीपंत कोण असा टोला भास्कर जाधवांनी लगावला होता। यावरूनच राजकारण पेटलं। आता गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनी सुद्धा भास्कर जाधवांवर निशाणा साधलाय। त्यांचे काही फॉलोअर्स सोडून गेले, त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खरं ह्या सभा आहेत। त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले, त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच, पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची। त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो। हा गेले अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे। अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची, हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत, याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायच्या आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं। या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे। दरम्यान आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी घेतली आहे। ब्राह्मण सहाय्यक संघ गुहागर म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख मी निश्चितपणे केला। तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती। कोणाची माफी, कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, मी कुठेही समाजाबद्दल टीका टिप्पणी केलेली नाही, मी समाजाबद्दल एकही अवाक्षर बोललेलो नाही। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीनं बहुसंख्य, तुम्ही ब्राह्मण समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य मी म्हणतोय, म्हणून तुम्ही त्यांनी समाज म्हणून तुम्हाला पुढे केलं आणि तुम्ही माझ्या निषेधाचं पत्र लिहिता काही कारण नसताना, मग मी तुम्हाला सोडेन? मग माफी कसली मागायची? भास्कर जाधव हे जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केलाय, तर पुढच्या वेळी निवडून येणं अवघड होईल असा इशाराही दिलाय। ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द बोललो नाही असं तुम्ही सांगत असताना अपशब्द बोललेला ते सिद्ध होत आहे। प्रत्येक वेळेस अनाजी पंत तुम्हाला का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। प्रत्येक वेळेस भास्कर कुलकर्णी का आठवतात हा आमचा प्रश्न आहे। भास्करराव खोट्याडेपणाचं राजकारण करून यावेळेस मताधिक्य 1200 मतांपर्यंत आलेलं आहे। पुढच्या वेळेस ते आणखी धोक्यात येऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। सोडा हो, ते काय पुन्हा निवडून येणं नाही येणं ह्यांच्या हातात काय आहे? ह्यांच्या हातात काय आहे? लगातार 4 वेळा मी निवडून आलो, ते कोण सांगणार मला मी निवडून येणार की नाही? मी चिपळूणमधून 3 वेळा निवडून आलो, 2 वेळा 3 वेळा आलो। हे काय मला शिकवतात आणि हे काय ह्यांच्या हातात काय आहे? म्हणजे हे किती, मी जे म्हणतो ना पाताळ यंत्री, ह्यांना राग आलाय, ते हे पाताळ यंत्री असे आहेत की पुढच्या वेळेला तुम्ही कशी निवडून येऊ शकता? तुम्ही कोण ठरवणार? लोक ठरवतील। एकंदरीतच गुहागरमध्ये सुरू असलेला हा वाद आता केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही। एका बाजूला जातीच्या राजकारणाचे आरोप होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रतिवाद केला जातोय। त्यामुळे आगामी काळात कोकणाच्या राजकारणात याचे कसे पडसाद उमटतात हे आता पाहायचंय। गुहागरहून राजन चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।